मुजरा महाराणी साहेब. आज लवकर आला? हो, आजपासून नवा राजा नवा कायदा असू शकतो. नवा राजा? हो, असं काय करताय महाराणी साहेब? आपल्या थोरल्या मुलाला संधी मिळाली आहे. एवढी मोठी गोष्ट. जगदीश्वरामुळे स्वराज्याचा गोडवा त्यांच्याकडे आणि आपल्या पदरात साखरे. वाईट वाटते ते बाळराजांचे. हो, बाळराजांबद्दल वाईट का म्हणून वाटतंय? कसं आहे महाराणी साहेब, बाळराजेंना छत्रपतींसारखे पिता लाभले. आई म्हणून तुम्ही महाराणी आहात, पण तरीही त्यांचं पोरकेपण त्याखाली लपलंय असंच वाटतंय आम्हाला. बाळराजे आणि पोरके म्हणजे बघा ना, त्यांच्याबद्दल जो निर्धास्तपणा आहे ना, त्यात तुम्हाला त्यांचे पोरकेपण दिसेल. म्हणजे त्यांच्याकडे सगळे आहे आणि काही सुद्धा नाही. या उलट युवराजांचं बघा, ते पोरके आहेत, आई विना आहेत, म्हणून साऱ्या राणीवसांचं वात्सल्य आणि आऊसाहेबांची ममता त्यांना लाभली. महाराजांनी त्यांना सगळं वेळेत दिलं. अहो, वेळेच्या आधी दिलं. तसं आपल्या राजाराम राजेंच्या बाबतीत का घडत नाही? का तशी तजवीज होत नाही सांगा? युवराजाने एकदा का दक्षिण मोहीम गाजवली की महाराज पालखीत, आपण मेण्यात आणि ते सिंहासनावर. राजाराम राजे ही छत्रपती होती. विसरा महाराणी साहेब, असला भाबडेपणा पुढे लाचार बनवतो. अहो, वास्तव हे आहे की राजाराम राजे ही धाकटी पाती म्हणून जन्माला आलेत आणि त्यांच्या पुढच्या पिढ्या आणि ते धाकटे म्हणूनच जगतील. आणि रयत त्यांना हा मान मराठब देणार नाही. आणि हे जर नको असेल तर अजून वेळ गेलेली नाही. दिग्विजयाचा घोडा चौटाप उधळण्याच्या आत त्याला लगाम घालाव्यात हवा. युवराज, या हा भाला बघा. आमच्या मनात रुचत नाही. पात्याचं टोक जरा लांब असायला हवं होतं. पण पात वाकणार नाही. त्यासाठी मधोमध पोलादाची शीर काढायची. पातही वाकत नाही आणि अचूक लक्ष्यभेद करता येत. पण लक्ष्यभेद करण्यासाठी ताकद लागते आणि ती वेळेवर खाल्लं तर येते. चला, खाऊन घ्या. तेव्हा घेतो आम्ही. आणि इकडे यावेळी आम्ही भालाईतांची एक तुकडी फौजेच्या अग्रभागी ठेवणार आहोत. त्यांच्याकडे हा अशा स्वरूपाचा भाला असेल. याला पदाती कुंत म्हणतात. कुंत म्हणजे भाला. आणि हा जो मोठा भाला आहे हा अश्वकुंत. हा घोडदळाकडे. आधी न्याहारी करून घ्या आणि मग तुम्ही. युवराज, मोहिमेची जबाबदारी तुमच्यावर काय सोपवली ती तुम्ही तहानभूकच विसरून गेला. केसू, आमच्याकडे वेळ खूप कमी आहे आणि कामं खूप जास्त आहे. दसऱ्याच्या दिवशी फौजा मोहिमेसाठी बाहेर पडते. त्याआधी ही सगळी कामं पूर्ण व्हायला पाहिजे. यावेळी आमचा भर आहे तो शस्त्र आणि हत्यारांवर. मावळ्यांच्या हाती योग्य हत्यार असलं पाहिजे. आणि हत्यार असं हवं की हत्यार बघूनच लढणाऱ्याला चेव चढला पाहिजे. पण युवराज, आमच्यामुळे तुम्ही सुद्धा न्याहारी शिवाय राहता. युवराज, पण हो, येसू, तुम्हाला आमची शत्रूच्या रक्तानं माखलेली तलवार बघायची आहे ना? हे विसरलोच. आज तलवारीला शिकल करणारा आणि तलवारीचं हुनर जाणणारा कसबी लोहार आम्ही बोलावलाय. कोण रे तिकडे? त्या लोहार बाबांना पाठवून द्या.
तातडीनं बोलवलं. आनंदाची खबर द्यायची होती. कसली खबर? आम्ही मोहिमेचा नारळ फोडला, तोही देवाच्या दारी. म्हणजे राणी साहेबांना भेटला? भेटलो. त्यांच्या पुढे त्यांना संभाव्य धोक्याची घंटा देवाच्या दारात मोठ्यानं वाजून दाखवली. असं काय म्हणाल्या राणी साहेब? काय म्हणणार, स्वार्थापुढे सारं जग लुळं पडलेलं आहे. म्हणजे मग मोठीच आघाडी घेतलीत तुम्ही म्हणायची. आमचं जाऊ द्या, तुमचं काय झालं? तुम्ही काय केलं? काय करावं तेच सुचत नाहीये. म्हणजे महाराजांशी कसं बोलावं? त्यात महाराज अष्टावधानी. तर म्हणता साऱ्या गोष्टी लगेच कळतात त्यांना. हो, कळलं तर कळू द्या. आपली नाराजी लक्षात आली तर येऊ द्या. पण महाराजांचा राग भयंकर आहे. तुम्ही या गोष्टीचा विचार करू नका. तुम्ही या गोष्टीचा विचार करा. विचार करा त्या फ्रेंच प्रवासी अबेकरीच्या पत्राचा. तो म्हणतो महाराजांपेक्षा त्यांचा मुलगा काखणभर अधिक शूर आहे. त्याच्याबरोबर लढताना सैन्याला धन्यता वाटते. याचा अर्थ समजला का? याचा अर्थ आपल्याला हाडहाड आणि आयुष्यभर मानहानी. कळतंय हो मलाही. आणि मला हेही ठाऊक आहे, एकदा ते दक्षिणेतून आले की आपल्याला उतरती कळा लागलीच म्हणून समजा. कळतंय ना? कळतंय. पण महाराजांवर दबाव कसा टाकावा? काय हे मोरोपंत, तुम्ही कच खावी? असला मोरोपंत काय कामाचा? आम्हाला मोरोपंत पाहिजे प्रतापगड युद्धाच्या वेळी जावळीच्या घनदाट जंगलात दबा धरून बसलेला. आम्हाला मोरोपंत पाहिजे शत्रू विरुद्ध वाघासारखा लढणारा. असा मोरोपंत ज्याच्यावर महाराज आजही पेशवा म्हणून निर्भर आहेत. जागे व्हा पंत. आत्ता ही बाजी मारली तर पुढची चिंता मिटणार आहे. दोन्ही बाजूनी वाती पेटल्या पाहिजेत, तरच सुरुंगाचा धमाका लवकर होईल. बरोबर आहे तुमचं. आम्ही महाराजांना भेटतोच, कारण आता ही संधी वाया घालवून उपयोगाची नाही. विजापूरची काय खबर? युवराज, वजीर खवस खानाची हत्या करून सरदार बेलोल खान आदिलशहाचा वजीर झाल्यापासून विजापूरमध्ये नुसते अंधाधुंदी सुरू आहे. बेलोल खानाचा आम्हाला भय नाही. आम्हाला चिंता आहे ती हुसेन खान मियाना आणि अब्दुल रहीम खान या दोन सरदारांची. विजापुरात शिरताना आपल्याला या दोघांचा त्रास नक्की होणार, आणि तो होईल या इथे कोप्पळच्या किल्ल्याच्या आसपास. म्हणजे युवराज, या हुसेन खानाला आपल्याला इथं रोखायला पाहिजे. नुसतं रोखून चालणार नाही मामासाहेब. या हुसेन खानाला संपवायलाच पाहिजे, तरच आपल्याला तुंगभद्रेपर्यंत जाता येईल. तुंगभद्रेपर्यंत म्हणजे दक्षिणेपर्यंत? म्हणजे कुठवर जायचं आपण? तंजावर पर्यंत. तंजावर पर्यंत? कुतुबशाहीतल्या मादण्णा आणि अकण्णा यांच्या साह्यानं तुंगभद्रा आणि कावेरी या दोन नद्यांमधला सगळा प्रदेश आपण काबीज करायचा. मोठीच तयारी केली की तुम्ही? मामासाहेब आबासाहेबांनी या दक्षिण मोहिमेचं नेतृत्व आमच्यावर सोपवलंय म्हटल्यावर तशी नियोजनबद्ध तयारी करायला नको? हे मात्र खरं. राज, आम्ही आजवर एवढ्या मोहिमा आखल्या, पण असा अभ्यास नाही केला. करायला पाहिजे मामासाहेब. ज्या मुलखात पहिल्यांदा जाणार त्या मुलखाचा भूगोल माहीत असला तरच इतिहास घडवता येईल. लाग बोलला. तुमचं सगळं कसं नियोजनबद्ध. मामासाहेब, दसऱ्याला तलवारींचं पूजन होईल. हा. आणि त्याच दिवशी सीमोल्लंघनासाठी फौजा बाहेर पडतील. 2 महिन्यांच्या आत विजापूर ओलांडून आपल्या फौजा भागानगरमध्ये असतील. म्हणजे
असल्या पाहिजेत. अहो, एवढी मोठी जय्यत तयारी केल्यावर दिग्विजय आपलाच आहे की. मामासाहेब, आम्हाला चिंता आहे ती फक्त या हुसेन खानाची. हुसेन खान मियाना संपला तर विजापूरच्या पदरी असलेले मराठा सरदार आपल्याला स्वराज्यात आणता येतील. या हुसेन खानाला पेचात पकडता आलं पाहिजे. हुसेन मियाना याला चांगलाच ओळखून आहे म्या. यानं कुणाचं काय दिलंय ते आपलं बुडवणार आहे. कुणाचं काय दिलंय ते आपलं बुडवणार आहे म्हणजे? लबाडी की चांगला जोडपून काढू त्याला. बाकी युवराज लय मोठी तयारी केली तुम्ही. महाराजांची छाती रुंद होणार बघा. क्षमा असावी महाराज, परंतु मोहिमेचा विचार करत असताना एका शंकेने रात्रभर झोप आली नाही. कसली शंका? शंका हीच की दक्षिण मोहिमेवर एकाच वेळी आपण दोघे, म्हणजे आपण आणि युवराज जाणार, हा निर्णय मनास रात्रभर टोचत होता. असं म्हणजे आम्ही घेतलेला निर्णय आपणास मान्य नाही तर? हो, म्हणजे तसं म्हणा हवं तर. कारण हेच की स्वराज्याकडे दुर्लक्ष होणार. म्हणजे स्वराज्यात एकाच वेळी छत्रपतीही नाहीत आणि युवराजही नाहीत. ही बाब काही योग्य वाटत नाही. खरं सांगायचं तर महत्वाचे निर्णय घेताना गोंधळ उडतो. मग तुमचं म्हणणं काय? आमचं म्हणणं एवढंच की दक्षिणेची मोहीम ही आपल्या मनातील मोहीम आहे. आणि महाराज, तिथे कुतुबशहाची भेट महत्वाची आणि तिथे युवराजांचं असणं जरुरीचं, म्हणजे मला असं वाटतं. कदाचित ते चुकीचंही असेल, पण युवराजांना. बरोपंत, मग युवराजांची तळपती तलवार आम्ही तरी कधी बघायची? महाराज, ती काय केव्हाही पाहता येईल. मोहिमा, लढाया या होतच राहतील. पण केवळ तळपती तलवार पाहण्यासाठी युवराजांच्या उमेदीची 2 वर्ष वाया घालवणं, म्हणजे मला तरी असं वाटतं. शिवाय राज्यात 2 वर्ष छत्रपती नसणं आणि युवराजही नसणं ही बाब राजकारणाच्या दृष्टीने योग्य नाही. महाराज, आपण मोठ्या मनाचे आहात. आपण सर्वांवर भरोसा ठेवता. माझ्या अभ्यासानुसार राजा राज्याच्या बाहेर जास्त काळ असला तर राज्यात बंडाळी माजते, अराजकास वाव मिळतो. हा माझा तरी अनुभव आहे. मोरोपंत, तुमच्या बोलण्यात तथ्य जरूर आहे. म्हणूनच महाराज, रात्रभर डोळ्यास डोळा लागला नाही माझा. आम्ही या गोष्टीवर नक्कीच विचार करू. विचार जरूर करावा. आपल्या हातात अजून वेळ आहे. शिवाय महाराज, दक्षिण मोहिमेने क्षीणता येऊ नये आणि दक्षिण मोहीम भावनेवर आधारित नको. म्हणजे युवराजांनी बाहेर पडावयासही हवे, पण केव्हा? आपण रायगडावर असाल तेव्हा. तर महाराज, एकाच वेळी दोघेही बाहेर पडलात तर मग महाराज, मोगल, सिद्धी, फिरंगी यांना 12 वाटा मोकळ्या मिळतील आणि हेच अडचणीचे वाटते आहे. ठीक. शिवाय म्हणजे हाते सोडून पळत्याच्या पाठी लागू नये. जे हाते आहे ते मजबूतीने राखावे. म्हणून युवराज स्वराज्यात आणि आपण दक्षिणेत, अशी आमची विनंती आहे.
अंतिम आज्ञा आपली. ही तलवार योग्य आहे ना? गुरुत्व बिंदू ठीक आहे? नाही. तलवारीचं पोलाद शुद्ध आहे? युवराज, पोलाद बांगडेवानी किमकिंत आहे, ह्यात काही दम नाही. रावजी नाना जी. आपल्याकडे अशा किती तलवारी असतील? साधारण 12,000 तलवारी आहेत. त्या सगळ्या वितळवून टाका. आमच्या मनात काही गोष्टी आहेत. या वितळवलेल्या पोलादात चंद्रवट, हत्तीपगी पोलाद मिसळा. आपल्याकडे पोलाद साठा आहे ना? हो आहे. पोलाद आहे आणि फरासी पोलादही आहे. तेही उत्तम. महाराजांनी तलवारींची जी लांबी वाढवली त्यात 4 बोटं अजून वाढवा. आणि आम्हाला तलवारीच्या वर नाळ पाहिजे. शिवाय तलवार वजनानं हलकी असली पाहिजे. एकदा एका मावळ्याची आजी आली आणि म्हणाली, 3 मन वजनाची तलवार येसाजी कंक तोलतात. माझा नातू बी तशीच तलवार तोलत आणि घेऊन जाऊ लागली. अहो 3 मन वजनात 25-30 तलवारी होत्याल. तरी लोक अफवा पसरवतात आणि विनाकारण तरुणांच्या मनात तलवारीविषयी भीती निर्माण करतात. आता एवढी जड तलवार उचलणार कधी आणि घाव कधी घालणार? तरी काही बिलंदर लोक तलवारींचं वजन वाढवतातच. युवराज, आपल्या तलवारी वजनाने हलक्याच आहेत. त्या अजून हलक्या करा. जी. रावजी नाना, तलवार अशी पाहिजे की 52च्या 52 पवित्रे खेळता आले पाहिजे. सुरखी, हनुमंती, नरसिंगी, भीमरूपी पवित्रे आले पाहिजेतच. पण त्याचबरोबर शत्रूचा अली मदत पवित्रा सुद्धा आपल्याला जमला पाहिजे. जी युवराज. हवे तेवढे कारागीर घ्या. तुमच्या कामाचं साहेबी कौतुक होईल, चिंता नसावी. रावजी नाना जी. आपली लोखंड वितळवायची जी भट्टी आहे तिची डागडुजी करायची असेल तर ती करून घ्या. जी. तातडी करा, लगबग वाढवा. जी युवराज. हत्यार योद्ध्याला आणि योद्धा हत्याराला शोभलाच पाहिजे. आज गडकऱ्यांना इकडे तिकडे पाहायलाही फुरसत नाही. पंत, अहो फुरसत मिळणं कठीण आहे या फौजा निघेपर्यंत. हे झालंच, पण तुमची काय लगबग? पंत, शंभूराजेंनी जुन्या 12,000 तलवारी बाद केल्या आहेत. मोहिमेच्या तोंडावर? हो ना. नवीन धाटणीच्या तलवारी बनवण्याचे आदेश दिलेत. या तलवारी वितळवायच्या आणि त्यासाठी मोठी भट्टी लावायचा आदेश दिलाय. त्याला काय म्हणतात माहितीये ना पंत? काय म्हणतात? विळा मोडून खिळा करणे. आता काय गरज होती का हे करायची? याच तलवारीने आपण शत्रूला पळवून लावले ना. ते झालंच पंत, पण नवीन माणसं आली की नवी दृष्टी येते पंत. होणारे बदल जर फायदेशीर असतील तर चांगलंच आहे. या गोष्टी म्हणजे तुम्ही स्वतःवर मशाल धरायची आणि दुसऱ्याला दिव्याखाली उभं करायचं. महाराजांना दिसलं पाहिजे युवराज काहीतरी करतायत म्हणून. बनवा, तुम्ही तलवारी बनवा, पण आम्हाला कुठं बनवताय? तुम्ही टाळी द्या पंत, पण लोक युवराजांच्या प्रत्येक निर्णयावर टाळ्या वाजवतायत. राहुजी नाना, खरं सांगताय ना सगळं? पंत, जेव्हापासून युवराजांनी या मोहिमेची धुरा हातात घेतलीये, गडावर नागासारखी सळसळ सुरू आहे त्यांची. कधी अंबरखाना, कधी सुतारमेट, कधी लोहारमेट, कधी गजशाला, कधी घोड्यांची पागा, कधी सरदारात, कधी फौजेमध्ये, कधी बाजार बुणग्यात. काल तर त्यांनी फौजेसाठी लाकूड फाटा आणणाऱ्या लोकांची बैठक घेतली. सकाळी घोड्याची लीद भरणाऱ्यांची बैठक घेतली. घोड्याच्या पायास लीद लागता कामा नये अशी तंबीस दिली त्यांना. म्हणजे याआधी हे असं कधी गडावर पाहिलं नव्हतं पंत. चैतन्य येणारच. म्हणतात ना, नव्याचे 9 दिवस. काय पंत,
हो मग चांगलंच आहे की नव्या युगात बदल हे होणारच. तुम्ही तलवारी बदला, आम्ही महाराजांचा निर्णयच बदलू. म्हणजे वाद पेटवले आम्ही दोन्ही बाजूनी. पहिला कांठाळा बसणारा धमाका आमचा असेल. धमाका.